श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते. तर आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे, तर ते म्हणजे लीची खाण्याचे फायदे काय, कोणी खावं, किती खावं आणि खाताना काय काळजी घ्यावं आणि त्याचं चुकीचं सेवन आरोग्यासाठी कशा प्रकारे घातक होऊ शकतं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर उन्हाळ्यात लीची फळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. लीचीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी, अँटीऑक्सिडंट्स आणि विविध जीवनसत्वे असतात, जे शरीराला उष्णतेपासून संरक्षण देतात आणि संपूर्ण आरोग्य सुधारतात. आता बघणार आहोत काही महत्त्वाचे फायदे. तर पहिला फायदा म्हणजे शरीर हायड्रेट ठेवतं. लीचीमध्ये सुमारे 80% पाणी असतं, त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत होते. दुसरा जो फायदा आहे तो म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. लीचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं, जे इम्युन सिस्टीम मजबूत करतं आणि सर्दी, ताप, इन्फेक्शनपासून संरक्षण होतं. पुढील फायदा म्हणजे त्वचेसाठी फायदेशीर. लीचीमधील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेच्या पेशींचे रक्षण करतात. सुरकुत्या कमी होण्यास मदत होते आणि त्वचा तजेलदार बनते. पुढील जो फायदा आहे तो म्हणजे पचन सुधारण्यासाठी. लीचीमध्ये फायबर्स असतात, जे पचनक्रिया सुरळीत ठेवतात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवून देतात. पुढील जो फायदा आहे तो म्हणजे उष्णतेपासून संरक्षण होतं. लीची थंड प्रकृतीचे फळ असल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवण्यास मदत होते. उन्हाळ्यात घाम, चक्कर, थकवा यापासून दूर ठेवते. पुढील जो फायदा आहे तो म्हणजे हृदयासाठी फायदेशीर. लीचीमध्ये पॉलिफेनॉल्स आणि पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवतात व हृदयाचे आरोग्य सुधारतात. पुढील जो फायदा आहे तो म्हणजे वजन नियंत्रणात ठेवते. लीचीमध्ये कमी कॅलरीज असूनही गोड चव असते, त्यामुळे डाएट करणाऱ्यांसाठी हे एक चांगले पर्याय आहे. पुढील जो फायदा आहे तो म्हणजे कर्करोग विरोधी गुणधर्म याच्यात आहे. लीचीतील काही संयुगे म्हणजे फ्लॅवोनॉइड्स हे कॅन्सर सेल्सचा वाढ रोखण्यास मदत करतात. आता बघणार आहोत हे लीची कोणी खावं, कधी खावं, कसं खावं व काय काळजी घ्यावं. तर आता पहिलं बघूया कोणी खावं. तर अशा व्यक्तींनी खावं जे सर्वसामान्य निरोगी व्यक्ती आहे. उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि ताजे तवाने वाटण्यासाठी खावं. पुढील आहे थकवा जाणवत असल्यास. लीचीमध्ये नैसर्गिक साखर म्हणजे फ्रुक्टोज, ग्लुकोज असल्याने त्वरित ऊर्जा मिळते, म्हणून ऊर्जा मिळण्यासाठीही हे फळ नक्की खावं. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी अँटीऑक्सिडंट्स त्वचा आणि केसांचे पोषण करतात, त्यामुळे या व्यक्तींनीही खाणं चांगलंच आहे. ज्यांना रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे तर हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे, म्हणून अशा व्यक्तींनी सुद्धा खायची. तर आता बघणार आहे कोणी खाऊ नये किंवा कोणी खावं पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावं. तर डायबिटीस असलेल्यांनी लीचीमध्ये नैसर्गिक साखर जास्त असते, त्यामुळे मर्यादित प्रमाणात खावं व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावं. पुढील म्हणजे रिकाम्या पोटी. लहान मुलांनी फार मोठ्या प्रमाणात लीची खाल्ल्यास रक्तातील साखर खूप कमी होऊ शकते, म्हणून त्यामुळे लहान मुलांनी रिकाम्या पोटी खाऊ नये. पुढील म्हणजे ॲलर्जी असलेल्यांनी. काही लोकांना लीचीमुळे ॲलर्जिक रिॲक्शन जसे की खाज सुटणे, सूज येणे, पुरळ उठणे होऊ शकतं. तर अशांनाही खाणं टाळायचं आहे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खायचं आहे. तर पुढील आता बघू केव्हा खायचं आहे. तर सकाळी न्याहारीनंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर हे लीची खाणं सगळ्यात उत्तम आहे. यावेळी शरीर साखर व्यवस्थित पचवू शकतं. रिकाम्या पोटी खाऊ नये. विशेषतः लहान मुलांनी आणि जास्त प्रमाणात खाणाऱ्यांनी रिकाम्या पोटी खाणं टाळायचं आहे. रात्री उशिरा खाणं टाळायचं आहे, कारण त्यातील साखर पचायला वेळ लागतो आणि झोपेवर परिणाम होऊ शकतो. आता बघणार आहोत किती खायचं आहे. तर प्रौढ व्यक्ती दिवसाला 6 ते 8 मध्यम आकाराची लीची, ती पण प्रमाणातच खायची आहे किंवा सुरक्षित मानले जाते. लहान मुलांनी म्हणजेच 3 ते 12 वर्षाची जी मुलं आहेत त्यांनी 2 ते 4 लीची पुरेशी आहे त्यांच्यासाठी. डायबेटिक जे पेशंट आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच 1 ते 2 लीची किंवा पूर्णपणे टाळायचं आहे खाणं. आता बघणार आहोत लीची खाताना काय काळजी घ्यायची आहे. तर पहिलं तर तुम्हाला मी आधीच सांगितलंय, रिकामी पोटी खाऊ नका. दुसरं म्हणजे प्रमाणातच खायचं आहे. त्यानंतर सडलेली किंवा जास्त जुनी झालेली लीची खायची नाहीये.
त्यानंतर काळजी घ्यायची म्हणजे थंड व शिजवलेल्या अन्नासोबत लिची खाणे टाळायचं आहे. फार थंड पदार्थासोबत खाल्ल्यास पचनावर ताण येऊ शकतो व गरम अन्नानंतरही लगेच लिची खाणे टाळायचं आहे. त्यानंतर ही काळजी घ्यायची, लिची गोड असल्यामुळे खाल्ल्यानंतर पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे साखर लवकर पचते व शरीर थंड राहते. पुढील काळजी म्हणजे लहान मुलांसाठीच आहे. त्यांना देताना मर्यादितच द्यायचं आहे. जास्त लिची द्यायची नाहीये किंवा त्यांनीही जास्त लिची खायची नाहीये व विशेषतः रात्री किंवा उपाशी पोटी त्यांनी खाऊ नये. पुढील जी काळजी आहे ती म्हणजे ॲलर्जी असल्यास तपासून खायचं आहे. काही लोकांना लिचीमुळे त्वचेवर खाज, सूज, श्वासोच्छ्वास घेण्यास अडचण होऊ शकते. पहिल्यांदा खाणाऱ्याने थोडीच खाऊन तपासून बघायचे आहे व नंतरच खायचे आहे. आता काही टिप्स देणार आहे लिची खाण्याबाबत. त्या म्हणजे लिची ही कापून लगेच खायची आहे. सडलेली किंवा फार जुनी झालेली लिची खाणं टाळायचं आहे. लिची खाताना भरपूर पाणी प्यायचं आहे. त्यामुळे शरीर थंड राहते आणि साखर पचण्यास मदत होते. लिची ही प्रमाणातच खायची आहे. रिकामी पोटी खायची नाही. फार जास्त प्रमाणात लिची खायची नाहीये. तर हे लिचीचे गोडसर फळ केवळ स्वादिष्टच नाही तर शरीरासाठी एक नैसर्गिक थंडावा देणारं सुपर फ्रूट आहे. म्हणूनच यंदाच्या उन्हाळ्यात लिचीचा समावेश आपल्या आहारात नक्की करा, पण तो योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने करा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला लिची कशी वाटते आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच उपयोगी माहितीसह. तोपर्यंत ताजीतवाने राहा, नैसर्गिक राहा व आरोग्य जपा. धन्यवाद.